हाय फ्रेंड्स, आज आपण थर्ड इयरचा सब्जेक्ट ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क याच्यामधील एक पॉईंट बघणार आहोत. आपलं पहिलं युनिट चालू होतं नेटवर्क लेअर अँड व्हेरियस प्रोटोकॉल्स. त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत ॲड्रेसिंगचे टाईप, त्याच्यानंतर व्हॉट आर द व्हेरियस मेथड यूज फॉर ॲड्रेसिंग IPv4, IPv6 ओके हे बघितलं. याच्यामधलंच आणखी एक पॉईंट आहे, दॅट इज द मोबाईल IP. ओके, इट इज आता मला माहिती आहे, जर बघितले तर आज भरपूर म्हणजे लाखो करोडो युजर्स आता सध्या मोबाईल यूज करतात. मग हे जो मोबाईल आहे, हा मोबाईल प्रत्येकजण यूज करतो आहे. तर ह्या मोबाईलला जसं एका नेटवर्कमध्ये काय असतं, जे PC असतात, पर्सनल कम्प्युटर असतात, त्यांना स्वतःचा एक काय असतो, IP ॲड्रेस असतो नेटवर्कमध्ये. तसं पण आता एवढे मोबाईल यूज केले जातात, तर आता पण आपल्या मोबाईललासुद्धा IPची गरज आहे. मग त्यासाठी आपण काय करतो, मोबाईल IP, प्रत्येक मोबाईल एक स्वतःचा IP आहे, तो आपण बघूया व्हॉट इज मोबाईल IP. आता मोबाईल IP बघा, मोबाईल IP इज अन इंटरनेट इंजिनिअरिंग टास्क फोर्स स्टँडर्ड कम्युनिकेटिंग प्रोटोकॉल. हा एक प्रोटोकॉल आहे. मोबाईल IP इट इज ऑल्सो प्रोटोकॉल, पण इट इज IETF स्टँडर्ड प्रोटोकॉल दॅट इज डिझाईन टू अलो मोबाईल डिव्हाइस युजर्स टू मूव्ह फ्रॉम वन नेटवर्क टू अनादर. आणि हा कशासाठी यूज केला जातो हा प्रोटोकॉल, जो तुमचा मोबाईल डिव्हाइस आहे, मोबाईल डिव्हाइस युजर जो आहे, तो मूव्ह फ्रॉम एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये जर गेला, ओके, आता PC जो असतो, आपला जो पर्सनल कम्प्युटर असतो, तो काय असतो, एखाद्या नेटवर्कमध्ये फिक्स असतो. तो तिथं फिक्स केला म्हणजे PC एका ठिकाणीच असतं, त्याच्यामुळं त्याचा IP काय तो फिक्स होऊन जातो. पण तसं ते नेटवर्क तेच असतं, नेटवर्क जे असतं ते PCला त्याच राउटरच्या अंडर तो कंटिन्यू वर्क होत राहणार आहे. पण तसं मोबाईलचं नाही. मोबाईल काय असतो, आपण आपण ह्या शहरात आहे, उद्या दुसऱ्या शहरात आहे, म्हणजे प्रत्येक वेळी नेटवर्क चेंज होतं आहे. ओके, आता मोबाईलचा यूज करतो म्हणजे काय होतं, प्रत्येक वेळी नेटवर्क चेंज होतं, म्हणजे प्रत्येक वेळी त्याचा IP ॲड्रेस पण चेंज होऊ शकतो. पण असं आपण मोबाईल IP हे कन्सेप्ट कशी आहे, की जरी नेटवर्क जरी चेंज झालं तरी त्याचा IP चेंज होता कामा नये. ओके, so it is a protocol that is designed to allow mobile device user to move from one network to another while maintaining their permanent IP address. त्यांचा IP ॲड्रेस हा काय असलं पाहिजे, त्यांनी मेंटेन केला पाहिजे, आहे तोच. ओके, जरी नेटवर्क चेंज झालं तरी. So what is mobile IP? Mobile IP is an Internet Engineering Task Force standard communication protocol that is designed to allow mobile device users to move from one network to another while maintaining their permanent IP address. ओके, तर आता आपण बघा मोबाईल IPमध्ये जे वेगवेगळ्या टर्म्स बघूया. इंट्रोडक्शन, मोबाईल IP टोपोलॉजी, व्हॉट आर द फंक्शनल एंटिटीज ऑर द कंपोनंट्स ऑफ मोबाईल IP, हाऊ मोबाईल IP वर्क्स, व्हॉट इज COA, व्हॉट इज केअर ऑफ ॲड्रेस, ओके, व्हॉट इज मोबाईल IP रजिस्ट्रेशन, राउटिंग डेटाग्राम्स, सिक्युरिटी कन्सिडरेशन्स. ओके, नाउ वी आर गोइंग टू सी दिस व्हेरियस टर्म्स. So what is mobile IP? So it enables the transfer of information to from mobile computers. The mobile IP protocol allows the location independent routing of IP datagram on the internet. म्हणजे location independent routing. A mobile node is associated with care of address. Mobile IP specifies registration of home agent and datagrams sent through tunnels. ओके, आता ह्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे, ते पुढे जाऊन आपली एक येणारची. आता आपण डायग्राम बघूया, हाऊ आपलं मोबाईल IP टोपोलॉजी बघा कशी असते. सपोज ओके, याच्यामध्ये दोन कन्सेप्ट असतात, एक होम एजंट आणि फॉरेन एजंट. ओके, होम एजंट दॅट इज होम नेटवर्क त्याच्या अंडर, आणि फॉरेन एजंट दॅट इज फॉरेन नेटवर्क. ओके, मग जो होम नेटवर्क आहे तो वेगळ्या राउटरला काय असणार, कनेक्ट असणार आहे. राउटर कुठं असतं कनेक्ट, म्हणजे इंटरनेटला कनेक्ट आहे, इंटरनेट होस्ट. आणि बघा होम नेटवर्कलाच काय आहे, मोबाईल कनेक्ट आहे. हा मोबाईल नोड आहे, ह्या ठिकाणी एक मोबाईल नोड आहे. हा जो मोबाईल आहे, मोबाईल नोड म्हणजे मोबाईल, हा मोबाईल पुढं कनेक्ट आहे होम नेटवर्कला, आणि हा मोबाईल पुढं कनेक्ट आहे तर फॉरेन नेटवर्कला, म्हणजे लांब दुसरं रिमोट नेटवर्क. ओके, ते लांबचं नेटवर्क आहे. ओके, त्याला आपण फॉरेन नेटवर्क म्हणूया. होमचं नेटवर्क म्हणजे आपलं नेटवर्क.
स्वतःचं नेटवर्क. ही एक मोबाईल आय पी टोपोलॉजी आहे. याच्यामध्ये बघा, द इंटरनेट होस्ट सेंड्स डेटाग्राम टू द मोबाईल नोड युझिंग मोबाईल नोड होम ॲड्रेस. म्हणजे जो इंटरनेट होस्ट असतो तो काय होतो, डेटाग्राम पाठवतो कुठं, मोबाईल नोडला. म्हणजे हे जे इंटरनेट होस्ट आहे, हा इंटरनेट होस्ट काय करतो, हे जो मोबाईल नोड आहे, ओके, इंटरनेट होस्ट टू मोबाईल नोड काय होतो, डेटा सेंड केला जातो, ओके, थ्रू होम नेटवर्क. होम नेटवर्क थ्रू मोबाईल नोडला जातो, ओके. ओके, मोबाईल नोड म्हणजे काय बघा, होस्ट ऑर राउटर दॅट चेंजेस इट्स पॉईंट ऑफ अटॅचमेंट फ्रॉम वन नेटवर्क टू अनदर. म्हणजे जर तुमचं मोबाईल एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये जात असेल तर जो पॉईंट ऑफ अटॅचमेंट आहे तो काय आहे, मोबाईल नेटवर्क. एकदा बघा, मोबाईल नेटवर्क पुढे मोबाईल नोड. हा जो मोबाईल नोड आहे, ओके, हा काय होणार तुमचा, एका याच्यातून दुसऱ्या याच्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे. आता होम एजंट म्हणजे काय, होम एजंट इज अ राउटर ऑन अ मोबाईल नोड्स होम नेटवर्क दॅट इंटरसेप्ट्स डेटाग्राम डिस्टिंक्ट फॉर मोबाईल नोड. आणि फॉरेन एजंट म्हणजे काय, राउटर ऑन मोबाईल नोड व्हिजिटेड नेटवर्क दॅट प्रोव्हाइड्स द राउटिंग सर्व्हिस टू द मोबाईल नोड व्हाईल मोबाईल नोड इज रजिस्टर. ओके, फॉरेन एजंट म्हणजे काय, हा होम म्हणजे आपण आत्ता ह्या नेटवर्कमध्ये, होम नेटवर्क म्हणजे आपला मोबाईल ह्या नेटवर्कमध्ये, आणि आपण जर फॉरेन नेटवर्क म्हणजे दुसऱ्या नेटवर्कमध्ये आपण काय केलं, व्हिजिट केली, ओके, तो तिकडला फॉरेन नेटवर्क तिकडला, तिथला फॉरेन एजंट म्हणायचं. ओके, आता व्हेरियस कॉम्पोनंट बघूया, कोणकोणते कॉम्पोनंट आहे रिलेटेड टू द मोबाईल आय पी टोपोलॉजी. बघा, होम एजंट, इंटरनेट, फॉरेन एजंट, ह्या साईडचे फॉरेन एजंट सगळे, आणि ह्या साईडचे मोबाईल होम, हे काय आहे, होम एजंट आहे ह्या साईडनं. ओके, होम नेटवर्क, होम एजंट, आणि मोबाईल नोड ॲट होम. तुमचा हा मोबाईल नोड होमचा मोबाईल नोड आहे. आता एजंट डिस्कवरी, मोबाईल नोड डिस्कवर्स इट्स फॉरेन अँड होम एजंट ड्युरिंग एजंट डिस्कवरी. तुमचा मोबाईल नोड असतो तो काय करतो, तुमचा फॉरेन एजंट आणि होम एजंट तो डिस्कवर करत असतो, त्याला एजंट डिस्कवरी म्हणतात. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन. आता मोबाईल नोड रजिस्टर इट्स करंट लोकेशन विथ फॉरेन एजंट अँड होम एजंट ड्युरिंग रजिस्ट्रेशन. ओके, तो म्हणजे ज्यावेळेस रजिस्ट्रेशन होतं त्याचं, मोबाईल नोड रजिस्टर काय करतो की सध्याचं त्याचं करंट लोकेशन कोणतं आहे, आणि म्हणजे फॉरेन एजंटसोबत त्याचं करंट लोकेशन आणि होम एजंटचं लोकेशन, हे दोन्ही लोकेशन काय होतात, रजिस्टर होतात, त्याला आपण रजिस्ट्रेशन म्हणतो. आता टनलिंग म्हणजे काय, तर रेसिप्रोकल टनेल इज सेटअप बाय होम एजंट टू द केअर ऑफ ॲड्रेस टू रूट पॅकेट्स टू मोबाईल नोड ॲज इट रोम. ज्यावेळेस एखादा मोबाईल रोमिंग करतो, म्हणजे एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये जात असतो, त्यावेळेस एक रेसिप्रोकल टनेल सेटअप तयार होतो, होम एजंट क्रिएट करतो ती टू द केअर ऑफ ॲड्रेस, तुमचं पॅकेट सेंड करण्यासाठी. तर बघा, ह्या ठिकाणी डायग्राम तुमचं होम एजंट आहे, हे होम नोड आहे. ओके, होम एजंट आहे, होम एजंटपासून तुमचा पॅकेट वगैरे सेंड होणार आहे, ओके, फॉरेन एजंटला. होम एजंट काय करून फॉरेन जिकडं तो जाणार तिकडं फॉरेन एजंटला पॅकेट सेंड झाले. ओके, फॉरेन एजंटला पॅकेट सेंड केला, केअर ऑफ ॲड्रेस म्हणायचं. केअर ऑफ ॲड्रेस म्हणजे तात्पुरता ॲड्रेस. ओके, तो त्याला एक स्वतःचा एक तात्पुरता ॲड्रेस भेटेल. तो दुसऱ्या व्हिजिटेड नेटवर्कमध्ये जर गेला आपला मोबाईल ॲप, परमनंट ॲड्रेस तर त्याचा तो एक सेमच राहणार सगळीकडं, पण त्याला काही तो ज्या नेटवर्कमध्ये जाईल त्या ठिकाणी तो केअर ऑफ ॲड्रेस त्याला दिला जाणार, त्याला तात्पुरता. तर केअर ऑफ ॲड्रेस बघूया कन्सेप्ट. केअर ऑफ ॲड्रेस जरी फॉरेन एजंट केअर म्हणजे फॉरेनचं जो एजंट आहे त्याला केअर ऑफ ॲड्रेस म्हणतो, फॉरेन एजंटचा. कोलोकेटेड केअर ऑफ ॲड्रेस. आता रिक्वेस्ट फॉरवर्डिंग सर्व्हिस व्हेन व्हिजिटिंग नेटवर्क. आधी जो रजिस्टर करतो, म्हणजे ज्यावेळेस तो आपल्या नेटवर्कमधून तो फॉरेन नेटवर्कमध्ये जातो किंवा फॉरेन एजंट म्हणजे फॉरेन नेटवर्कमध्ये जातो, होम नेटवर्कमधून मोबाईल एखाद्या फॉरेन नेटवर्कमध्ये जात असेल, तो आधी काय करतो, तर रजिस्ट्रेशनसाठी रिक्वेस्ट करतो की आपलं म्हणजे मला नेटवर्क चेंज करायचं आहे. तो इन्फॉर्म देअर होम एजंट टू देअर करंट केअर ऑफ ॲड्रेस. आणि मग तो काय करतो, होम एजंटला काय करतो, स्वतःचा केअर ऑफ ॲड्रेस सध्याचा करंट ॲड्रेस ज्या नेटवर्कमध्ये गेला आहे त्या तो केअर ऑफ ॲड्रेस तो होम एजंटला पण काय करतो, इन्फॉर्म करतो. रिन्यू अ रजिस्ट्रेशन दॅट इज ड्यू टू एक्सपायर. ओके, ते रिन्यू करतो. ओके, डिरजिस्टर व्हेन रिटर्न होम. परत तो पण होमला रिटर्न येणार असेल तर तो
तो डिरजिस्टर होऊन जातो. रिक्वेस्ट रिव्हर्स नीलची रिक्वेस्ट येईल त्याला. अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन होतं. तर रजिस्ट्रेशन म्हणजे काय, ज्यावेळेस एखादा मोबाईल नोड असेल किंवा मोबाईल असेल तो एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये जात असेल तर ज्यावेळेस तो नेटवर्क चेंज करतो त्यावेळेस तो काय करतो, रजिस्टर करतो. कशासाठी, केअर ऑफ ॲड्रेससाठी. केअर ऑफ ॲड्रेस म्हणजे काय, तर हा केअर ऑफ ॲड्रेस ज्यावेळेस तो फॉरेन नेटवर्कमध्ये जातो त्या फॉरेन नेटवर्कचा केअर ऑफ ॲड्रेस त्याला भेटतो. आणि तो केअर ऑफ ॲड्रेस काय करतो, होम एजंटला इन्फॉर्म करतो की आता माझा केअर ऑफ ॲड्रेस आत्ता हा आहे. त्याचा परमनंट ॲड्रेस तो सेम राहणार कोणत्याही नेटवर्कमध्ये जाऊ, परमनंट IP ॲड्रेस. ओके. मग डेटाग्राम तुमचा त्याचं राउटिंग कसं होणार, म्हणजे इनकॅप्सुलेशन टाईप, युनिकास्ट डेटाग्राम राउटिंग, ब्रॉडकास्ट डेटाग्राम्स, मल्टीकास्ट डेटाग्राम राउटिंग. ओके. दिस आर द व्हेरियस मेथड्स यूज फॉर द राउटिंग डेटाग्राम. आता असं सिक्युरिटी कन्सिडरेशन जर यूज केलं तर बघा, मोबाईल IP युजेस अ स्ट्रॉंग ऑथेंटिकेशन स्कीम फॉर सिक्युरिटी पर्पज. मोबाईल IP एक म्हणजे एकदम स्ट्रॉंग ऑथेंटिकेशन यूज करते. इट इज प्रोटेक्टेड बाय फ्री शेअर 128 की. आणि जी की असतं तुमचं किंवा केअर ऑफ ॲड्रेस असतो किंवा हे जे असतं ते काय केलं जातं, ते प्रोटेक्ट केलं जातं. 128 की यूज केली जाते. ओके, फॉर सिक्युरिटी पर्पज. आणि मोबाईल फॉरेन ऑथेंटिकेशन एक्सटेन्शन आहे, फॉरेन होम ऑथेंटिकेशन एक्सटेन्शन, दॅट इज ऑल्सो सिक्युरिटी कन्सिडरेशन. दॅट आर द यूज. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द मोबाईल IP. तर आपण वेगवेगळ्या कन्सेप्ट बघतोय मोबाईल IPच्या. तर मी तुम्हाला सांगितलं की मोबाईल IP म्हणजे काय, इट इज अ स्टँडर्ड दॅट अलाउज युजर टू फ्रॉम वन नेटवर्क टू अनदर विदाउट लुझिंग कनेक्टिव्हिटी. आपला मोबाईल एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये काय होत जातो, मूव्ह होत असेल तर त्यावेळेस ती आपली जी कनेक्टिव्हिटी ती लूज न होता काय करणं, त्या युजरला अलाव करणं दुसरं नेटवर्क यूज करण्यासाठी. मोबाईल डिव्हायसेस हॅव IP ॲड्रेस दॅट आर असोसिएटेड विथ वन नेटवर्क अँड मुव्हिंग टू द अनदर नेटवर्क मीन चेंजिंग IP ॲड्रेस. म्हणजे त्याचा IP ॲड्रेस काय होतो, मग चेंज होतो. पण ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय केलेलं आहे, याच्यामध्ये दोन एजंट आहे. एक होम म्हणजे दोन प्रकारचे ॲड्रेस यूज करतो, एक होम ॲड्रेस आणि केअर ऑफ ॲड्रेस. होम ॲड्रेस म्हणजे कोणाचा ॲड्रेस, होम नेटवर्कचा. केअर ऑफ ॲड्रेस म्हणजे कोणाचा ॲड्रेस, जो फॉरेन एजंट आहे किंवा फॉरेन नेटवर्क आहे त्याचा काय असेल तो केअर ऑफ ॲड्रेस असेल. दॅट चेंजेस ॲट ईच न्यू पॉईंट ऑफ अटॅचमेंट. Mobile IP enables a computer to roam freely or network on internet on organization network while still maintaining the same home address. Consequently, computing activities are not disrupted when user changes the computer. जरी मोबाईल पण असो किंवा तुमचा कम्प्युटर असो, कम्प्युटर जरी तुम्ही एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये चेंज केला तरी पण त्याचा होम जो ॲड्रेस आहे तो काय होणार, सेम राहील. मोबाईल IP फंक्शनल एंटिटीज. याच्यामध्ये बघा आपण दोन प्रकार बघितले. एक मोबाईल नोड बघितलं, व्हॉट इज मोबाईल नोड. मोबाईल नोड त्याच्यानंतर व्हॉट इज होम एजंट. होम एजंट म्हणजे काय, त्याचा जो ज्या ठिकाणी होम ॲड्रेस परमनंटली सेव्ह असतो तो होम एजंट असतो. फॉरेन एजंट म्हणजे जो त्याचा जो फॉरेनचा ॲड्रेस असतो किंवा जे फॉरेन नेटवर्क असतं, ओके, त्याचा फॉरेन एजंट. केअर ऑफ ॲड्रेस COA, ॲड्रेस विच आयडेंटिफाईज मोबाईल नोड करंट लोकेशन. म्हणजे जो होम नेटवर्कमध्ये गेल्यानंतर, फॉरेन नेटवर्कमध्ये गेल्यानंतर जो ॲड्रेस भेटतो त्याला करंट लोकेशनचा तो असतो केअर ऑफ ॲड्रेस. इट इज अ हा जो ॲड्रेस असतो हा इट इज अ टेम्पररी ॲड्रेस फॉर मोबाईल डिव्हाइस. ओके, इट इज अ टेम्पररी IP ॲड्रेस फॉर मोबाईल डिव्हाइस. दिस अलाउज अ होम एजंट टू फॉरवर्ड मेसेज टू द मोबाईल डिव्हाइस. आणखी कन्सेप्ट एजंट डिस्कवरी बघितली आपण, रजिस्ट्रेशन, व्हॉट इज टनलिंग. ओके, ह्या 2-3 कन्सेप्ट पण आपण बघितले. कशा पद्धतीने वर्क होतं, एजंट कसा डिस्कवर होतो, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन कसं केलं जातं, टनलिंग मेथड म्हणजे काय. ओके, ही डायग्राम बघा, हाऊ मोबाईल IP वर्क्स. तुमचा मोबाईल नोड ॲट होम, तुमच्या होमला एक मोबाईल नोड आहे. ओके, मोबाईल नोड म्हणजे इट कॅन बी मोबाईल असू शकतो किंवा PC, जो एका नेटवर्कपासून दुसऱ्या नेटवर्कमध्ये आपल्याला चेंज करायचा आहे. ओके, आता बघा तो इट इज कनेक्टेड टू होम नेटवर्क. हा सध्या काय होम नेटवर्कला कनेक्ट आहे. होम नेटवर्क म्हणजेच काय, तर होम एजंट म्हणजे राउटर. ओके, फिजिकल डिव्हाइस. ओके, हा रिमोट होस्ट त्याला रिमोट होस्ट कनेक्ट आहे. आता एक ओके इंटरनेट म्हणजे टनलिंग. आता बघा टनलिंगनी काय होतं आहे, जो फॉरेन एजंट आहे फॉरेन एजंटला काय केलं जातं आहे, ओके,
थ्रू टनलिंग काय कनेक्शन दिलेलं आहे आपण, म्हणजे इट इज ज्यावेळेस तो फॉरेन एजंटमध्ये जातो किंवा फॉरेन नेटवर्कमध्ये आपला मोबाईल जातो, ओके, मोबाईल डिव्हाइस जातो किंवा मोबाईल नोड जातो, तो तिथं काय होतं, त्याला केअर ऑफ ॲड्रेस भेटतो. केअर ऑफ ॲड्रेस म्हणजे काय, एक टनलिंग तयार होतं, ओके, केअर ऑफ ॲड्रेस. तर मग काय होतं, त्याला केअर ऑफ ॲड्रेस तिथला फॉरेन नेटवर्कचा भेटतो, फॉरेन एजंट, दॅट इज राउटर. आता टनलिंग जी प्रोसेस आहे, टनलिंग प्रोसेस आपण बघितली, इट इज अ सेटअप बाय द होम एजंट टू केअर ऑफ ॲड्रेस करंट लोकेशन ऑफ मोबाईल नोड ऑन फॉरेन नेटवर्क टू रूट पॅकेट्स टू द मोबाईल नोड ॲज इट रोम्स. ज्यावेळी तो मोबाईल नोड एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जात असतो, तो रोम्स होतो, त्यावेळेस तो पॅकेट सेंड करायचा असेल तर ते टनलिंगचा यूज केला जातो. तुम्हाला डेटा जर सेंड करायचा असेल तर मग काय करणार, टनलिंग कन्सेप्ट आहे, ओके, इट इज अ रेसिप्रोकल टनेल. ओके, बघा या ठिकाणी टनेल क्रिएट झालेलं आहे. तुमचा डेटाग्राम किंवा पॅकेट जे असतात, पॅकेट सेंड करायची असेल तर टनलिंग यूज केलं जाईल. ओके, मोबाईल डिव्हाइस कोणकोणते, लॅपटॉप, कम्प्युटर, PDA, मोबाईल फोन, ओके, यांना मोबाईल डिव्हाइस म्हणू शकतो. ओके, सो नाव रॅपिडली आता आपल्याला माहिती की सगळ्यात जास्त युजर कसे होते, आता मोबाईलची यूज करताय म्हणजे, किंवा टॅबलेट आहे छोटे छोटे, ते तुम्ही एका पोर्टेबल आहे, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात. ओके, ते त्यांचा यूज आता कसा होतो आहे, जादा होतो आहे. Mobility is a new requirement for mobile device. Due to lack of infrastructure, it cannot provide smooth mobility. मोबिलिटी म्हणजे काय, तर तुम्ही एकाच जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाऊ शकता कोणतं एखादं डिव्हाइस असेल. ओके, त्या कन्सेप्टला आपण काय म्हटलेलं आहे, मोबिलिटी. ओके, त्याला सिक्युरिटी पण गरजेचे आहे आजकाल. त्या पद्धतीनं कॉन्फिगरेशन म्हणजे आता मोबाईल वगैरे जे असतात किंवा कम्प्युटर असो, कोणतीही गोष्ट असो, सगळ्यांना कोणतं व्हर्जन यूज म्हणजे कोणतं ॲड्रेसिंग यूज केली जाते, IPv4. सध्या तरी IPv4 आहे, पण सध्या IPv6 आहे, ती इट इज इम्प्लिमेंटेशन होते सध्या, काही दिवसांमध्ये येईल, पण इट इज इन प्रोग्रेस. ओके, IPv4 आणि IPv6 आता बघितलेलंच आहे आपण, या दोन्ही कन्सेप्ट. तर अशा पद्धतीने आपण काय बघितलं, व्हॉट इज मोबाईल IP, व्हॉट आर द कन्सेप्ट रिलेटेड टू द मोबाईल IP, व्हॉट इज द होम एजंट, व्हॉट इज द फॉरेन एजंट, होम नेटवर्क, फॉरेन नेटवर्क, केअर ऑफ ॲड्रेस, ओके, एजंट डिस्कवरी, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन, व्हॉट इज टनलिंग. ओके, these are the various concepts related to the mobile IP. Okay, फक्त लक्षात ठेवा, what is mobile IP? Mobile IP is a standard that allows user to move from one network to the another without losing connectivity. Mobile device have IP address that are associated with one network, and moving to another network means changing IP address. So without changing IP address, a mobile or user can access another network. Okay, this is called as the mobile IP. Okay, and the address that get in the another network is called as care of address. Care of address means it is a temporary address that is provided to the mobile. Okay, so this is mobile IP. Thank you.